नमस्कार मित्रांनो, मी संदीप ठाकूर आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपल्याला नवीन एक रेसिपी शिकणं आपण करणार आहे। तर आज आपल्याला कुप्पा मच्छीची कालवण करायचं आहे। तर आपण कुप्पा मच्छी कशी कटिंग करतात ते आपल्याला काकीकडून बघूया आणि नंतर मग आपण कुप्पा मच्छीचा रस्सा बनवून थोडा बघायला भेटेल तुम्हाला। मी रस्सा कसा बनवतो ते तर आपण नक्की तुम्ही बघा, व्हिडिओ कशी वाटते नक्की कमेंट करा। तर आपण पहिला कुप्पा मच्छीचं आपण कटिंग करून घेऊया आणि ते आपल्याला काकी करून देणार आहे। तर तुम्ही बघा कसं वाटतं आणि नक्की तुम्हाला जर कांजूरमध्ये जर तुम्ही राहत असाल तर नक्की तुम्हाला फिश भेटून जाईल, पण तुम्हाला घरपोच नाही भेटणार, तुम्हाला घ्यायला आमच्या घरी यायला लागेल। तर मी डिस्क्रिप्शनला माझा नंबर आणि मोबाईल नंबर आणि ॲड्रेस असेल तर तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करून तुम्ही मच्छी मागू शकता। तर व्हिडिओ बघा कशी वाटते तुम्हाला, नक्की कमेंट करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब होऊ द्या आपले। एकदम फ्रेश खूप आहे बघा। साईज बघा याची। तुम्हाला ऑर्डर करायचं नक्की ऑर्डर करा, तुम्हाला मी नंबर देतो। तर मित्रांनो, आज आपल्याकडे कुप्प्याची रेसिपी होते, कुप्प्याचं कालवण आणि पाऊस पण जोरात पडतो आहे। कुप्पा कसं साफ करायचं बघू शकता, आपली काकी साफ करते बघा। आता आपल्या कुप्पाचं मस्त कालवण बनवायचं आहे, एकदम ताजा फ्रेश कुप्पा आहे, बघू शकता तुम्ही। बघा एकदम फ्रेश असा कुप्पा आहे। आपला कुप्पाचं मस्त एकदम कालवण बनवायचं मित्रांनो, बघू शकता एकदम फ्रेश आहे बघा। बघा लाल लाल आहे मस्त। तुम्हाला पण ऑर्डर करायचं तर नक्की ऑर्डर करा, तुम्हाला भेटून जाईल। हे बघा, हे डोकं असं मस्त कापून घ्यायचं, मस्त चवीला असतं एकदम। रस्सा बनवायचा आपल्याला आता। कटिंग करून झालं आहे मित्रांनो, बघू शकता मस्त असं आहे। दुसरा कटिंग होतो आहे इकडे, हे बघा। तर तुम्हाला ऑर्डर करायचं नक्की ऑर्डर करा, मी काकीचा आणि माझा नंबर डिस्क्रिप्शनला देतो। तर एक दिवस अगोदर ऑर्डर करा। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता स्वच्छ असे धुवून घेतलेत मच्छी आपण, हे बघा। त्यातलं आपल्याला अर्धे फ्राय करायचे आणि अर्ध्याचं कालवण करूया आपण। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता थोडं लसूण घेतलं आहे, ते आपण चेचून घेऊया याच्यामध्ये। तर बारीक करून घेऊ आपण। मित्रांनो, आपण लसूण चेचून घेतलं, बघू शकता या प्रकारे बारीक करा मस्त। तर आपण मच्छी फोडण्यात देऊया आता। तेल टाकून घेऊया, फोडणी देऊया आपण मस्त मस्त। तर मित्रांनो, आपल्याला मसाले आहेत, हे आपला लाल तिखट आहे आणि आपला घरगुती मसाला आणि हळद आहे। तर आपण आपले मच्छी आता ही कालवून करायचं आहे, त्यासाठी आपण टाकून कालून तेलामध्ये टाकूया। तर मित्रांनो, हे सर्व कालून घेऊया आपण एकत्र करून। सर्व चांगलं मस्त हे करून घेऊया आणि तेलात फ्राय करून घेऊया। मसाला लावून झाला आहे, तर बघू शकता। तर आपण तेलामध्ये सोडूया। तर आपण थोडं हे करून घेऊया।
तेलामध्ये पूर्ण मिक्स करून घ्यावा हे मच्छी. हे बघा तुम्ही बघू शकता. सर्व काढून घेऊया आपण मसाल्यामध्ये तेलामध्ये. तर मित्रांनो थोडं पाणी टाकून घेऊया आपण याच्यामध्ये. हा मसाल्याचं पाणी आहे आपला मच्छीचा. सर्व टाकून घेऊया आणि नंतर त्याचं वाटप थोडंसं बनवूया आपण. मित्रांनो आपण फोडणीला दिला तर माझा पूर्ण झाला आपला फोडणी मसाला बिसा टाकून. तर तुम्ही बघू शकता एकदम लाल तरी आले वरती. तर याच्यामध्ये आपल्याला थोडंसं वाटप टाकायचं आहे नारळाचं सुक्या खोबऱ्याचं. तर आपण खोबऱ्याचं वाटण बनवून घेऊया. बघू शकता हे आपल्याला फ्राय करायचे आहेत. 5 पीस 6 पीस आहेत. तर आपल्याला पहिला लिंबू लावून घेऊया. बघू शकता थोडा आपण लिंबू टाकून ठेवूया 10 ते 15 मिनटं. पाहिजे त्याच्यावर मीठ टाका. बघू शकता थोडंसं मीठ टाकलं. आणि इथं आपलं फ्राय करायला आपण काढलेला लिंबू मस्त लावून ठेवलं आहे. आणि आता आपल्याला याच्यामध्ये वाटप टाकायचं म्हणून थोडंसं नारळ सुकं नारळ घेतलं आहे भाजलं आहे आपण याच्या गॅसवर. बघू शकता. तर आपण याचा वाटप करून या कालवणमध्ये टाकायचं आपल्याला. आता याच्यात टाकायचं आपल्याला. आता पण आपल्याला फ्राय करायचं आहे. बघू शकता हे बघा. आपण थोडं मीठ टाकून घेऊ याच्यात चवीपुरतं. मला पाहिजे थोडं मीठ टाका. लिंबू पिळून घेतलं आपण. थोडासा मसाला टाकू याच्यामध्ये. तर आपण मसाला टाकून घेऊया. हा लाल तिखट आहे. हा घरगुती मसाला आमचा. थोडीशी हळद टाकूया आपण. चिकन मसाला टाकूया याच्यामध्ये. बघू शकता मसाला काढून घेऊया फ्राय करायला आपल्याला. हे बघा त्याला आपण लिंबू लावून ठेवला पहिलाच. मस्त आपण मसाले पूर्ण मिक्स करून घेऊया. आपण बारीक रवा घेतलाय. थोडा लाल तिखट घेतलाय. थोडी हळद आणि थोडं मीठ टाकलं. तर आपण जरा सर्व बारीक रव्यामध्ये असं फ्राय करायचं आपल्याला. तर आपण हे सर्व मॅरिनेट करून घेऊया. परत थोडं मिक्स करूया आपण हे. बघू शकता सर्व मसाल्यामध्ये असं मिक्स करून घेऊया आपण. हे बघा आणि आता हे फ्राय करायला टाकूया आपण. कालवण पण आपला शिजतोय आता. तर होत आलं थोडं वाटप टाकत आपला कालवण होऊन जाईल. त्याला रवा लावून घेऊया. बघा हे बघू शकता. आणि तेलात सोडूया आपण. हे बघा चांगली मस्त लावून घ्यायला. मस्त मस्त चव येईल. मित्रांनो बघू शकता तुम्ही सुंदर असे मासे फ्राय होतात आपले. कुपा मच्छी ही. हे बघा आणि इथं आपलं कालवण पण मस्त शिजलं आहे. त्यात आता थोडं वाटप टाकून घेऊया आपण. वाटप बनवूया आपण. हे बघा रस्सा पण एकदम लाल लाल मस्त झालाय झणझणीत.
आपण आता वाटप बनवून घेऊया. याच्यात सुका खोबरा घेतलाय, लसूण घेतलंय, अद्रक, थोडीशी कोथिंबीर, 3-4 मिरच्या, याचा आपण आणि थोडासा टॅमॅटो घेतलाय. तर आपलं जे पेस्ट बनवतोय आणि ते आपल्याला या कालवणमध्ये टाकायचे आता. तर आपण वाटप बनवून घेऊया. मित्रांनो आपलं वाटप झालं आहे, बघू शकता. हे बघा मस्त बारीक झालं. तर आपण आता टाकून घेऊया याच्यामध्ये. हे बघू शकता. हे बघा वाटण सर्व टाकून घेऊया. एवढं टाकलंय. थोडं पाणी घालूया याच्यामध्ये. थोडंसं पाणी घेऊया. आणि पाणी आहे त्याच्यामध्ये अगदी. थोडंसं हलका पाणी टाका. तुम्हाला जेवढं पाहिजे थोडं, तुम्हाला रस्सा पाहिजे तेवढं. वाटण आपण टाकून घेतलं. हे बघा छानशी उकळी आली तर आपण गॅस बंद करूया. हे बघा आणि मच्छी आपली इथे फ्राय होते ते आपण दुसऱ्या साईडला पलटी मारूया. बघू शकता किती चांगली मस्त शिजली आहे. हे बघा बघू शकता. हे बघा फ्राय मच्छी पण आपली शिजते इथे एका साईडला. तर मित्रांनो बघू शकता एकदम मस्त अशी शिजते कुपा मच्छी आपली. ही बघा कालवण मस्त शिजलं आहे. बघू शकता सुंदर अशी उकाळी आली आहे. बघू शकता. हे बघा खूप छान असं झालं आहे. तर आपण टेस्ट नंतर बघूया आपण जेवताना. आता हे बघू शकता तुम्ही. हे बघा मस्त अशी उकाळी आली आहे याच्यावर. तर मित्रांनो रस्सा तुम्ही बघू शकता एकदम मस्त झालं. बघा मस्त असं शिजलं आहे पूर्ण. आणि इथे आपलं कुपा फ्राय पण होतं आहे मस्तपैकी. हे बघा आपला कालवण शिजला आहे. बघू शकता. हे बघा सुंदर असे तरी आले वरती. हे बघा आणि आपला कुपा मच्छीमध्ये फ्राय होत आहे. थोडंसं राहिलं फ्राय व्हायला. आणि आपलं हे झालेलं आहे मस्त कालवण. तर आपण नंतर टेस्ट करूया. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. त्यांना आपले फ्राय झाले. बघू शकता कुपा मच्छी मस्त फ्राय झाले. हे बघा. तर व्हिडिओ बघा कशी वाटते नक्की कमेंट करा आपल्या व्हिडिओला. तर तुम्हाला छान छान व्हिडिओ रेसिपीचा पाहिजे असतील तर नक्की कमेंट करा तुम्ही. तर तुम्हाला कशी मी व्हिडिओ बनवून पाठवेन यूट्यूबला आपल्या. मित्रांनो आम्ही आता जेवण आपलं रेडी झालं तर जेवायला बसतो आहे. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता. हे बघा आपलं मस्त रस्सा असं झालं आहे. हे बघा रस्सा बघू शकता तुम्ही मस्त एकदम झालं जाड आहे. आणि मस्त मच्छी पण फ्राय झाली आपली. हे बघा बघू शकता. तर आपण खाऊन बघूया कसं झालं आहे. मित्रांनो पहिला आपण ताट देविकाला दिलं आहे. बघू शकता. तर देविका खाऊन बघ कसं झालं आहे. चांगलं झालंय गाईस. आणि आपली फ्राय केली मच्छी बघ कशी झाली आहे. दाखव जरा यूट्यूबला. तर मित्रांनो हे बघा मच्छी फ्राय पण मस्त झाली. खाऊन बघ कशी झाली. मस्त झाले गाईस. जर आमची व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. जर आमच्या चॅनलला कोण नवीन आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.